यात एक महत्त्वाची बातमी येते नाशिकमधून। नाशिकमधल्या धोकादायक ठिकाणांचं ऑडिट होणार आहे। रामकुंड, गोदाघाट, त्र्यंबकेश्वर मधील ठिकाणांचा यात समावेश आहे। धोकादायक ठिकाणांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। धोकादायक ठिकाणांचा अहवाल सादर करण्याचे प्रशासनाचे आदेश आहे। रामकुंड, गोदाघाट या भागाचाही यात समावेश आहे। आगामी कुंभमेळ्यासाठी आता तब्बल 25,000 कोटी रुपयांचा आराखडा जो आहे तो राज्य आणि केंद्र सरकारकडनं हे तयार करण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे यातील जवळपास 7,000 कोटी रुपयांच्या निधीला देखील मंजुरी मिळणार आहे। त्यामुळे आगामी कुंभमेळ्यासाठी जे कामं, जे विविध विकास कामं केले जाणार आहेत त्या कामांना आता एकूणच गती मिळणार आहे। मी नाशिकच्या रामकुंड भागामध्ये आहे। खरं तर याच भागामध्ये या संपूर्ण कुंभमेळ्यातील अमृत स्नान हे होत असतात। या संपूर्ण भागामध्ये अनेक विकास कामं ही केली जाणार आहेत। आणि विशेष म्हणजे या संपूर्ण भागामध्ये जे छोटे मोठे ब्रिज आहेत या सगळ्या ब्रिजचे ऑडिट केलं जाणार आहे। कारण कुंभमेळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या संपूर्ण भागामध्ये ज्या इथे होत असतो, लोक इथे अमृत स्नानासाठी गर्दी करत असतात आणि त्यामुळे या संपूर्ण भागामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि त्यामुळेच प्रशासनाने विशेष हे खबरदारी घेतलेली आहे। आपण समोर हे जे ब्रिज आहे असे अनेक छोटे मोठे ब्रिज या भागामध्ये आहेत। त्या सगळ्या ब्रिजचं ऑडिट करून येत्या 15 दिवसांमध्ये अहवाल हे तयार हे केलं जाणार आहे। आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास करून असे जे ब्रिज, छोटे मोठे ब्रिज आहेत या संपूर्ण भागामध्ये या ब्रिज संदर्भात काय करायचं हे निर्णय प्रशासनाकडून घेतलं जाणार आहे। त्यामुळे आगामी कुंभमेळ्यासाठी आता एकूणच हे प्रशासन कामाला लागल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।